8 डिसेंबरपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू झालंय। 14 डिसेंबरपर्यंत म्हणजे 7 दिवसाचं हे अधिवेशन असेल। नगरपालिकांच्या निवडणुकीत एकमेकांशी लढल्यानंतर सरकारमधले तिन्ही पक्ष कसा समन्वय दाखवतायत हे पाहणंही या अधिवेशनात महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या, शेतकऱ्यांचे प्रश्न, नाशिक कुंभमेळ्याचा मुद्दा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा दबाव, त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर यंदाच्या हिवाळी अधिवेशनाचं तापमान वाढणार असल्याचं बोललं जातं। शिवाय महायुती सरकारला 1 वर्ष पूर्ण झालंय, त्यामुळे सरकारकडून योजनांचं गुणगान गाण्यात 7 दिवस घालवले जातील की विरोधकांच्या गोंधळात जनतेच्या हाती मात्र निराशा लागेल, हा प्रश्न आहेच। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक एकमेकांना भिडले, त्यामुळे येणारे 6 दिवस नेमकं काय होतंय ते पाहावं लागणार आहे। त्यातच आचारसंहितेच्या प्रभावामुळे सरकारला नवीन घोषणा करता येणार नाहीत, त्यामुळे अधिवेशनाचा जास्त भर हा पुरवणी मागण्या, शासकीय कामकाज यावर राहील। तसंच अधिवेशनाचा कालावधी कमी असल्यामुळे शनिवार रविवारीही अधिवेशन सुरू राहील आणि अधिवेशनाची वेळही रात्री उशिरापर्यंत वाढेल अशी शक्यता वर्तवली जाते।